अनेक लोककथा आणि पौराणिक कथांमध्ये मोहिनी हे एक असे पात्र आहे जे आपल्या सौंदर्याने आणि आकर्षणाने पुरुषांना मोहित करते आणि नंतर त्यांचा नाश करते. मोहिनीच्या कथा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आढळतात, परंतु त्या सर्वांचा मतितार्थ जवळपास सारखाच असतो. मोहिनीला अनेकदा एक सुंदर, आकर्षक आणि रहस्यमयी स्त्री म्हणून चित्रित केले जाते. तिचे सौंदर्य इतके मोहक असते की कोणताही पुरुष तिच्याकडे आकर्षित होतो. तिची त्वचा चंद्रासारखी तेजस्वी, डोळे कमळासारखे सुंदर आणि आवाज कोकिळेसारखा मधुर असतो. ती विविध रूपे धारण करू शकते आणि पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरते. मोहिनी बहुतेकदा रात्रीच्या वेळी किंवा निर्जन ठिकाणी एकटी फिरताना दिसते. ती एखाद्या वाटसरूला किंवा प्रवाशाला आपल्या सौंदर्याने मोहात पाडते आणि त्याला आपल्यासोबत येण्यास भाग पाडते. ती त्याला एका निर्जन ठिकाणी घेऊन जाते आणि तिथे आपले खरे रूप प्रकट करते. तिचे खरे रूप अनेकदा भयानक आणि राक्षसी असते. ती त्या पुरुषाला मारून त्याचे रक्त पिते किंवा त्याला कायमचे आपले गुलाम बनविते. एका गावात विक्रम नावाचा एक तरुण आणि धाडसी मुलगा राहत होता. तो रात्रीच्या वेळी आपल्या मित्रांसोबत फिरत असताना त्याला एका सुंदर स्त्रीचा आवाज ऐकू आला. ती स्त्री त्याला आपल्यासोबत येण्यास सांगत होती. विक्रम तिच्या आवाजाने मोहित झाला आणि तिच्या मागे जाऊ लागला. त्याचे मित्र त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने त्यांचे ऐकले नाही. ती स्त्री विक्रमला एका जुन्या आणि पडक्या वाड्यात घेऊन गेली. तिथे तिने आपले खरे रूप प्रकट केले. तिचे डोळे लाल होते, दात मोठे होते आणि नखे वाघासारखी तीक्ष्ण होती. विक्रम तिला पाहून खूप घाबरला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण मोहिनीने त्याला पकडले आणि त्याला आपले गुलाम बनविले.